तर नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1चं पूर्ण सिरीज चालू केलेलं होतं. त्याच्यामधले 6 प्रकरण झालेले आहेत आपलं शिकवणं. तर त्याच्यामध्ये 6.4 चालू होतं आपलं. तर ते बघण्याच्या अगोदर तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपले टोटल 6 चॅप्टर शिकवणं झालेले आहेत आणि टोटल गणिताचे व्हिडिओ आपले अपलोडेड आहेत व्हिडिओ सगळे. त्याच्यामुळे पूर्ण सिरीज चॅप्टर नंबर 1 पासून ते चॅप्टर नंबर 6 पर्यंत पूर्ण टोटली एकही गणित न सोडता पूर्ण सोल्युशन दिलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती. तर जे काही नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून पाठीमागचे जे दिलेले व्हिडिओ आहेत ते बघून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडत असतील, टीचिंग जर समजत असेल तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आज 6.4 आपलं चालू आहे. त्याच्यामधलं फर्स्ट आहे एक्झाम्पल. एक आलेख काढायचा आहे तुम्हाला. पुढील सामग्री आयतालेखद्वारे दर्शवायची आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे तुमचं विद्यार्थी संख्या, विद्यार्थ्यांची उंची दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. तुम्हाला 2 सारणी दिलेली आहेत, त्या आधारे तुम्हाला एक आलेख काढायचा आहे. तर ते आलेख कशा पद्धतीने काढायचे ते आपण बघू. तर त्याच्यामधलं 6.4 मधलं 6.4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सारणी दिलेली आहे विद्यार्थ्यांची उंची, ते दिलेले आहे तुम्हाला सेंटीमीटरमध्ये. आणि नंतर दिलेली आहे विद्यार्थ्यांची संख्या. तर बघा, विद्यार्थ्यांची उंची पहिला 135 ते 40 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आहे 140 ते 145. त्याच्यानंतर 145 ते 150. त्याच्यानंतर शेवटचं 150 ते 155. तर इथं विद्यार्थी संख्या आहे 4, 12, त्याच्यानंतर 16 आणि त्याच्यानंतर 8. हे दिलेल्या सामग्रीवरून तुम्हाला एक आलेख काढायचा आहे, आलेखाद्वारे दर्शवायचा आहे. तर बघा, आलेख आपण इयत्ता 6वी पासून शिकत आलेलो आहोत. हा असतो 0. जो काही उभा अक्ष असतो त्याला काय म्हणतो आपण? वाय ॲक्सिस. आणि आडव्याला एक्स ॲक्सिस. तर बघा, इथे तुम्हाला विद्यार्थ्यांची उंची दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये आणि इथं दिलेलं आहे विद्यार्थ्यांची संख्या. तर तुम्ही एक्स अक्षावर विद्यार्थ्यांची उंची दर्शवू शकता. विद्यार्थ्यांची उंची कशामध्ये दिलेली आहे? सेंटीमीटरमध्ये. तर इथं फर्स्ट असेल तुमचा 135. तर 0 पासून डायरेक्ट 135 पोहोचण्यापेक्षा आपण काय करायचं, एक छोटं सिम्बॉल द्या. डिस्कनेक्ट करून 135. त्याच्यानंतर 5च्या पटीने घ्यायचं 140. त्याच्यानंतर 145, 150, त्याच्यानंतर 155 लास्ट आहे. तर अगोदर प्रमाण लिहून घ्या. एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर कितीचा डिफरन्स आहे? इथं 5 सेंटीमीटर. एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 सेंटीमीटर. आणि वाय अक्षावर काय करायचं? कितीच्या पटीत आहेत संख्या? 4, 12, 16, 8 म्हणजे 4च्या पटीत आहेत. वाय अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर इक्वल टू 4 स्टुडंट्स म्हणजे 4 विद्यार्थी. तर इथं बघायचं तर पहिली संख्या असेल 4, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 20. आपले हायेस्ट 20 पर्यंतच आहेत. तर पहिल्या सारणीमध्ये 135 ते 140 मध्ये किती विद्यार्थी आहेत? इथं फक्त 4. तर इथंपर्यंत येईल आलेख तुमचा. हा 4 पर्यंत येईल. 140 ते 145 किती विद्यार्थी आहेत? 12. तर हा तुमचा 140 ते 145 पर्यंत कुठं जाईल आलेख? 12 पर्यंत. त्याच्यानंतर 145 ते 150 मधले विद्यार्थी आहेत 16. हा आलेख जाईल तुमचा 16. त्याच्यानंतर 150 ते 155 मध्ये विद्यार्थी संख्या आहे तुमची 8 म्हणजे हा आलेख इथंपर्यंत येईल. इथं बोर्डावर आपल्याला तेवढे क्लिअर दर्शवता येणार नाही, कारण तुमच्या आलेखमध्ये प्रत्येक बॉक्समध्ये 10 रेषा असतात, त्याच्याप्रमाणे तुम्ही दर्शवू शकता. हे झालं तुमचा आलेख दर्शवणे.
6.4 मधलं पहिला क्वेश्चन आहे तुमचा हा, पुढील सारणी आलेखाद्वारे दर्शवा. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची उंची दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला विद्यार्थी संख्या दिलेली आहे. पहिली सारणी आहे विद्यार्थ्यांची उंची सेंटीमीटरमध्ये, ते आपण एक्स अक्षावर दर्शवलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे विद्यार्थ्यांची संख्या, ते आपण वाय अक्षावर दर्शवलेली आहे. जे तुम्हाला प्रमाण लिहायचं आहे याला 1 मार्क असतो. प्रमाण एक्स अक्षावर बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 5 सेंटीमीटर घेतलेलं आहे आपण, जे की इथं दर्शवलेलं आहे. आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी याप्रमाणे घेतलेला आहे. म्हणजेच प्रत्येक संख्यामध्ये डिफरन्स आहे तुमचा 4चा. म्हणजे टोटली विद्यार्थी संख्या ही 4च्या पटीत असल्यामुळे 1 सेंटीमीटर बरोबर 4 घेतलेला आहे. तर समजलं असलं तर लिहून घ्या. त्याच्यानंतर लगेच सेकंड एक्झाम्पल बघू. तर बघा सेकंड एक्झाम्पल काय सांगते, खालील सारणीत ज्वारीचे एकरी उत्पन्न दिलेलं आहे. त्यावरून आयताआलेख काढायचा आहे. त्याच्यामध्ये एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे खाली. तर जे काही तुम्हाला आलेख काढायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण जे वर्ग दिलेले आहेत ते सलग वर्ग नाहीत. म्हणजे 2 ते 3, लगेच 3 ते 4 नसताना 4 ते 5 दिलेलं आहे. तर ते दिलेले जे वर्ग आहेत ते तुम्हाला अगोदर सलग पद्धतीने करून घ्यावं लागतील. त्याच्यामध्ये बघू लगेच आपण. पहिला बॉक्स आहे तुमचा एकरी उत्पन्न. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची संख्या. त्याच्यामध्ये पहिला हे आहे तुमचा वर्ग 2 ते 3 क्विंटल. म्हणजेच इथे 2 ते 3 आहे, खाली 4 ते 5 आहे. तर हे वर्ग सलग नसल्यानं आपल्याला ते वर्ग सलग करण्यासाठी ते पॉईंटमध्ये घ्यावं लागेल. तर त्याचा पहिला हा घ्यायचं 1.5 ते 3.5. हा घ्यायचा 1.5 ते 3.5. दुसरा घ्यायचा 3.5 ते 4.5. सॉरी 5.5 आहे. त्याच्या पुढचा आहे 5.5 ते 7.5, म्हणजे 2चा डिफरन्स आहे. 7.5 ते 9.5 आणि शेवटचा आहे 9.5 ते 11.5. तर इथं शेतकऱ्यांची संख्या आहे 30, 50, 55, 40, 20. 40 आणि 20. तर याचा आलेख कसा काढायचा सांगतो तुम्हाला. इथं प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला एक्स अक्षावर बरोबर 2 क्विंटल. कारण जे काही क्विंटलची संख्या आहे ते आपली उत्पन्नामध्ये इथं पॉईंटमध्ये आहे. पॉईंटमध्ये कसं दर्शवायचं तुम्हाला आलेखवर सांगितलं आहे. एका बॉक्समध्ये तुमची रेषा असतात 10 आणि मध्ये एक ठळक रेषा असते, त्याला 0.5 असं समजलं जातं. त्या पद्धतीने आलेख काढायचा आहे. तर त्याच्यामध्ये एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 2 क्विंटल प्रमाण घ्यायचं आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 शेतकऱ्यांची संख्या घ्यायची. जे काही संख्या आहे ते 10च्या पटीत आहे, म्हणून वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 शेतकऱ्यांची संख्या घ्यायचं आणि आलेख काढायचा आहे. तुम्हाला एक्स ॲक्सिसवर त्यांचं वर्ग दर्शवायचे हे पॉईंटमध्ये आणि दिलेली शेतकऱ्यांची संख्या ही तुम्हाला वाय ॲक्सिसवर दर्शवायचं आहे. हा झाला प्रश्न क्रमांक दुसरा. त्याच्यामध्ये सलग प्रश्न क्रमांक तिसरा आहे. खालील सारणीत 210 कुटुंबाची वार्षिक गुंतवणूक दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुटुंबाची संख्या आणि गुंतवणूक 1000 रुपयाच्या प्रमाणात दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये सलग वर्ग आहेत, त्याच्यामध्ये काही हालचाल करायची गरज नाही. त्याच्यामध्ये पहिला आहे 10 ते 15, त्याच्यामध्ये कुटुंबांची संख्या आहे 30. तर तिथं एक्स अक्षावर प्रमाण घ्यायचे तुम्हाला 1 सेंटीमीटर बरोबर 5000 गुंतवणूक आणि त्याच्यानंतर वाय अक्षावरचं प्रमाण घ्यायचं 1 सेंटीमीटर बरोबर 10 कुटुंब. या पद्धतीने प्रमाण घेऊन तुम्ही तिसरा पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर आहे शेवटचा 4था प्रश्न. त्याच्यामध्ये पण वर्ग सलग आहेत, त्याच्यामध्ये काहीच हालचाल करायची गरज नाही. ॲज इट इज जसंच तसं बघून तुम्हाला आलेख काढायचा आहे.
वेळ मिनिटामध्ये दिलेला आहे 60 ते 80, 80 ते 100, 100 ते 120, 120 ते 140 आणि 140 ते 160 मिनिटं. त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या दिलेला आहे खाली 14, 20, 24, 22, 16. त्याच्यामध्ये प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 20 मिनिटं घेतलं तरी चालते आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी संख्या घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरचे प्रमाण सांगितलेले आहेत त्या त्या ह्याच्यावरून तुम्ही आलेख काढू शकता. आणि 6.4 आपला इथं संपतो. ओन्ली 4 क्वेश्चन्स आहेत आणि 4ही क्वेश्चनचे सोल्युशन सांगलेले आहेत. आपल्याकडे आलेख दर्शवता येत नाही बोर्डावर, तरी पण एक आलेख काढून दाखवलेला आहे. सेम त्याच पद्धतीने ॲज इट इज तुम्हाला सोल्युशन करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही आहे 6.5 त्याच्यामध्ये पण थोडं आलेख आहे. जे काय आहे ते पुढं बघू उद्याच्या सत्रामध्ये. शेवटचं तुमचं राहिलेलं आहे 6.5 आणि 6.6. 6.6 जो आहे तो वृत्त आलेख आहे, तो घ्यायचा आहे नंतर आपल्याला. आणि 6.4 आज संपलेला आहे. 6.5 जे आहे ते उद्याच्या प्रमाणात रेग्युलर चालू होईल. आणि जे काही आहे ते थोडं व्यवस्थित अभ्यास करा. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर असल्यासारखं एकदम फ्रीमध्ये पूर्ण सोल्युशन, पूर्ण स्वाध्याय सराव संच, एकही गणित न सोडवता पूर्ण सोल्युशन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला वॉच करायचे आहेत व्हिडिओ. आणि एकही गणित असं नाही की जे तुम्हाला समजणार नाही. एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये दाखवलेलं आहे करून. त्याच्यामुळं जे काही आहे ते हे करा, बघा व्हिडिओ, त्याचं नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि जे काही संधी मिळाली आहे त्याचं सोनं करायला शिका. आणि एवढी संधी मला तर वाटत नाही की कुठेही तुम्हाला भेटणार नाही. तर त्याच्यामुळे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम सुवर्ण संधी असल्यासारखं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ आपण अपलोडेड आहेत आणि एकदम फ्री, नो कॉस्ट. त्याच्यामुळे फायदा करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये गणित भाग 1 हा आपला आज संपतो, उद्या. त्याच्यानंतर आपल्याला लगेच सिरीज चालू करायचं आहे गणित भाग 2ची. ते सिरीज आपली चालू होईल 10 जूनपासून. मिनिमम 10 दिवसाचा गॅप आहे मध्ये. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना जे काही आजपर्यंत भाग 1चे व्हिडिओ पडलेले आहेत ते व्यवस्थित पहा, त्याचा अभ्यास करा. त्याच्यावर आणखीन जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे काही कमेंट आली त्याचं अवश्यच मी नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल. आणि जे काही तुम्हाला अडचण आहे ते डबल एकदा व्हिडिओ बनवून टाकेल. तोपर्यंत धन्यवाद. उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी 6.5.